आपण देवाचं नाव का घेतो? इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून की सर्व इच्छा संपाव्यात म्हणून? राम नाम हे मागण्यासाठी आहे की स्वतःला भगवंताला अर्पण करण्यासाठी आहे? समर्थ रामदास स्वामी ह्या एका श्लोकातून ह्या प्रश्नाचं उत्तर अत्यंत सुंदर रीतीने देत आहेत आणि ते उत्तर ऐकून आपलं जीवनच बदलतंय. आपल्या जीवनात प्रत्येक जण काही ना काहीतरी मागतच असतो. आरोग्य, पैसा, नोकरी, यश, मुलांचं सुख, मनःशांती आणि प्रत्येक इच्छेसाठी आपण देवाचं नाव घेतो. एक दिवस असा येतो की जेव्हा मन म्हणतं, हे प्रभू, आता तुझ्याखेरीज मला काहीही नको. मनाची हीच यात्रा सकाम भक्तीकडून निष्काम भक्तीकडे जाण्याची आहे. समर्थ रामदास स्वामींचा हा श्लोक आपल्याला हाच आध्यात्मिक प्रवास शिकवतो. श्लोक क्रमांक 70. सदा राम नामे वदा पूर्ण कामे, कदा बाधिजेना पदा नित्य नेमे, मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी ह्या श्लोकातून साधकाला एक अत्यंत महत्वाचा उपासनेचा मार्ग सांगत आहेत. ते म्हणतात, सदैव रामनाम घ्या पूर्णपणे, म्हणजेच पूर्ण काम होऊन घ्या. पूर्ण काम ह्या एका शब्दात समर्थांनी संपूर्ण भक्ती मार्ग समजावून घेतला आहे. ह्या शब्दाचे 2 सुंदर अर्थ आहेत. पहिला अर्थ असा, मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून रामनाम घेणे. साधकाच्या जीवनात सुरुवातीला अनेक इच्छा, अपेक्षा, अडचणी असतात. त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून तो भगवंताचे नाम घेतो. ही सकाम भक्ती आहे. ही भक्ती चुकीची नाही, कारण श्रद्धेचा आरंभ अनेकदा गरजेतूनच होतो. दुःखात, संकटात आणि इच्छापूर्तीसाठी माणूस देवाकडेच धाव घेतो. हीच सुरुवात आहे. पुढे खरी भक्ती बनू शकते. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, 4 प्रकारचे लोक मला भजतात. ते म्हणजे आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. इच्छेसाठी भगवंताकडे जाणारा भक्तही भगवंताला मान्य आहे, परंतु समर्थांचा अंतिम हेतू ह्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. पूर्ण काम ह्या शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे सर्व इच्छा पूर्ण झाल्यानंतर किंवा त्याहूनही पुढे जाऊन सर्व वासनांपासून मुक्त होऊन भगवंताचे नाम घेणे. जेव्हा मन म्हणते, भगवंताच्या प्रेमाखेरीज आता मला दुसरे काहीही नको, तेव्हा खरी निष्काम भक्ती सुरू होते. सकाम भक्तीत विषय प्रधान असतो आणि भगवंत गौण असतो. निष्काम भक्तीत भगवंत प्रधान असतो आणि विषय गौण असतो. म्हणून इच्छापूर्ती हा रामनामाचा परिणाम असावा, रामनाम घेण्याचा हेतू नसावा. भगवंताला आपल्या भक्ताला काय द्यायचे, किती द्यायचे आणि केव्हा द्यायचे हे आपल्यापेक्षा अधिक चांगले माहिती असते. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, जो अनन्य भावाने माझे चिंतन करतो त्याचा योग आणि क्षेम मी स्वतः सांभाळतो. आत्मारामाचे चिंतन करण्यासाठी त्याची असंख्य नावे आहेत. प्रत्येक नाव त्याच्या एखाद्या गुणाची आठवण करून देते. नावं अनेक असली तरी सद्वस्तू ही एकच आहे. म्हणून कोणतेही नाम घेतले तरी भाव शुद्ध, वासनारहित असला पाहिजे. त्यानंतर समर्थ म्हणतात, कदा बाधिजेना पदा नित्य नेमे. यामध्ये त्यांनी नित्य नेमे याचे महत्व सांगितलेले आहे. आज आपल्या जीवनात एक गंमत दिसते. जेवणाचा नेम चुकत नाही, नोकरीचा नेम चुकत नाही, घरकामाचा नेम चुकत नाही, मोबाईल, मालिका किंवा मनोरंजनाचाही नेम चुकत नाही. पण खंड पडतो तो कुठे? उपासनेमध्ये. कारण माणसाला वाटतं जेवल्याशिवाय होणार नाही, नोकरीशिवाय चालणार नाही, पण भगवंताशिवायही चालेल, हीच सर्वात मोठी चूक आहे. समर्थ सांगतात की उपासना ही वेळ मिळाली तर करायची गोष्ट नाही, ती जीवनाचा नित्य नियम असली पाहिजे. येथे समर्थांनी एक अतिशय सूक्ष्म आणि महत्त्वाचा विचार सांगितला आहे. नित्यनेमाने उपासना केली
म्हणजे संकटे येणार नाहीत असा त्याचा अर्थ नाही. संकटे सर्वांच्याच जीवनात येतात, परंतु उपासना करणारा माणूस संकटातही खचत नाही. रामनामामुळे संकटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. जे इतरांना असह्य वाटते ते त्या भक्ताला भगवंताची कृपा असल्यामुळे सुसह्य होते. म्हणूनच महाभारतात माता कुंतीने श्रीकृष्णाकडे सुख नव्हे तर दुःख मागितले, कारण ती म्हणाली, संकटातच तुझी आठवण सर्वाधिक राहते. आपल्या संतांच्या जीवनात हेच दिसते. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत गोरा कुंभार या सर्वांच्या जीवनात असंख्य संकटे आली, पण त्यांनी भगवंताचे नाम घेणे काही सोडलं नाही. त्यांच्या मनाची स्थिरता ही उपासनेतूनच निर्माण झाली होती. समर्थ पुढे सांगतात, मदालस्य हा सर्व सोडवून द्यावा. उपासनेचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे आळस आणि प्रमाद. उद्या करू, वेळ नाही, नंतर पाहू अशी वृत्ती आध्यात्मिक प्रगती थांबवते. साधनेत सातत्य हेच यशाचे रहस्य आहे. आणि शेवटी समर्थ सांगतात, प्रभाते मनी रामचिंतित जावा. म्हणजेच काय, दिवसाची सुरुवात ज्या विचाराने होते तसा दिवस संपूर्णपणे सुंदर जातो. म्हणून पहाटे उठल्यानंतर सर्वप्रथम रामाचे स्मरण करा. पहाटेचे सात्विक वातावरण मनाला सहज एकाग्र करते आणि दिवसभर मन प्रसन्न राहते. येथे समर्थांना एवढंच सांगायचं आहे, मनुष्य पराधीन असला तरी त्याला किती मस्ती असते, मद असतो एखाद्या गोष्टीचा, म्हणजेच पैशाचा, यशाचा, सौंदर्याचा, सत्तेचा. परंतु हा मद करणे चुकीचे आहे. कर्मकांडांचा मदही असतो. संकट आले की माणसाला आळस झटकून कामाला लागावे लागते आणि आळस टाकून द्यायला सांगितले तर उगाचच त्याला वाटतंय आपण त्याला चांगल्या 4 गोष्टी शिकवत आहोत, परंतु हे त्याच्या हिताचे आहे हे तो विसरून जातो. आणि आपण अशा लोकांना न सांगितलेलेच उत्तम. आपण आपली साधना करावी. साधकाने प्रभात ह्या शब्दावरती लक्षात ठेवावा, म्हणजेच पहाटे उठून आपली साधना करावी, जेव्हा मनही शांत असतं आणि चित्तही शांत झालेलं असतं. म्हणजे रामनाम घेताना मनाची एकाग्रता होते. स्थिर मन भगवंताशी सहज जोडले जाते. समर्थ रामदास स्वामी ह्या श्लोकातून सांगतात, रामनाम इच्छापूर्तीसाठी घेणे चुकीचे नाही, पण अंतिम ध्येय इच्छारहित होणे हेच असले पाहिजे. नित्यनेमाने केलेली उपासना संकटे टाळत नाहीत, पण संकटामध्येही मनाला भगवंतावर स्थिर ठेवण्याची शक्ती देते. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात रामनामाने करा. आळस सोडा, नित्यनेम पाळा आणि त्याची प्रार्थना करा. हे प्रभू, तुझ्याखेरीज आता मला काहीही नको. ह्याच एका भावनेत या संपूर्ण श्लोकाचे सार दडलेले आहे. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर ह्यात काही त्रुटी असेल तर क्षमस्व. ह्या श्लोकाप्रमाणेच इतरही श्लोक जर आपल्याला ऐकायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.